बघा साईज बघा माशाची. खतरनाक शॉट आला. माय गॉड. सोडा भाजल सोडा दिलं सोडा टाकळी. बऱ्याच दिवसांनी आपल्याला हा शॉट झालेला आहे. मी कित्येक तर म्हणजे मला वाटतं या 1.5 वर्षामध्ये मी एवढा मोठा मासा पकडलेला आहे. मित्रांनो, मी गिरोली घाटात आहे आता सध्या. आता बघा तुम्ही इथलं घाटातलं जरा दृश्य दाखवतो तुम्हाला. अर्ली मॉर्निंग, जवळपास सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि 7:30 वाजताचं हे दृश्य बघा. त्या साईडला कोल्हापूर आहे मित्रांनो आणि या साईडला ही खेडेगाव आणि हा जो कर्व दिसतो हा गिरोली घाटाचा कर्व आहे आणि किती सुंदर घाट आहे बघा हा. मित्रांनो, हा जो घाट आहे हा पावसाळ्यात बघण्यासारखा आहे. कधी तर व्हिजिट दिला तर या इकडे. आता आपण जाऊया वारणेला फिशिंगला. चला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण पंगेसेस मासा पकडायला आलो आहे. कारण ह्या दिवसामध्ये ह्या स्पॉटला पंगेसेस मोठ्या साईजच्या लागतात. मी तुम्हाला स्पॉट दाखवतो. हा आपला स्पॉट आहे. ही वारणा रिव्हर आहे आणि आपल्यासोबत रसूल आहेत. तर हे आपले सेटअप बघा. पहिला हे काहीतरी 40 नंबरची लाईन आहे, ही 60 नंबर आहे, ही 70 नंबर आहे आणि त्या दोन्ही 60च्या आहेत. आणि टोटल आपले 5 सेटअप आहेत आणि चारा दाखवतो. हा बघा, हा चारा आहे. आणि 2 दिवसापूर्वी रसूलने इथं मोठा पंगेसेस पकडलेला आहे, जवळपास 7 ते 8 किलोचा. मग मला काय म्हणत होती ती की आता इथं मासे लागायला लागल्या तर तुम्ही या. मग मी आज इथं आलो आहे. हा आमचा सिक्रेट स्पॉट आहे मित्रांनो. कारण ह्या स्पॉटला शक्यतो आम्ही दोघंजण असलो तरच येतो, नाहीतर इकडं कोण येत नाही. आणि इथं बऱ्याच वर्षापासून आम्ही मोठमोठे मासे पकडलेले आहेत, थोडे मासे गेलेले पण आहेत. तर आज बघूया काय होतं. कारण मला वाटते, मी आशा करेन की अशा प्रकारे मासा इथं मोठा लागेल. रसूल लागेल ना मासा? हो सर. आणि मित्रांनो, उन्हाचं पण प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. जर तुमचे रोजे वगैरे असतील तर फिशिंगला टाळण्याचा प्रयत्न करा. सेफ फिशिंग करा. रोजे झाल्यानंतर आपण फिशिंग करायचीच आहे. तर हॅपी फिशिंग आणि कीप फिशिंग. तर बघूया काय होतं मित्रांनो. आपण भेटूया आता मासे लागल्यानंतर. मित्रांनो, मासा लागला बरं का मोठा. इकडे बघा. सोडा भाजल सोडा दिलं सोडा. टाकळी पडलेली आहे. फंगसेस. बऱ्याच दिवसांनी असा शॉट झालेला आपल्याला. हा मोठा मासा बरं का.
हो 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 हो. इकडे बाबा, ये. इकडे यायला लागलाय ना बघतो तुम्ही हा? इकडे यायला लागलाय ना हो या ना इकडे. हां हां मागं वड केलेलं नाही म्हणून म्हणलं नाही करणार की आता वड इथं कडेला आला ना तो वड करणार इकडे बघा. हां 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 येऊ दे शिस्तात गडबड नको गडबड नॉट करत नाही, गडबड करणार नाही. मसाला जास्त आपल्याला कडेला घालवायचं नाही. रसून माझ्या इकडे या. या साईडला. दोऱ्या सगळ्या पायात अडकल्यात मागं पाय उचला तिथनं पाय एक उचला गेली तिकडची बी गेली बघा जी बी गेली दुरी गेल्या ना कडा. दुरीत मासा आहे ते. दुरीत मासा आहे रसून. दुरीत मासा. कोणच्या दोरीत त्या तुमच्या दुरीत मासा गेला. गेलाय काय बाबा कुठं आहेस? ये कमॉन. सोडा रुमाल देऊ काय दोऱ्या बघा आणि मासा लागायचा त्यात मोठा मासा बघ. हो काय सा बघा आता तुम्हीच बघा दोऱ्या करा गोळा सगळ्या दोऱ्याला अगोदर गोळा करला पण मासा घेऊ दे. सगळ्यात महत्वाचं ते आहे. तुम्ही तंगसाने सगळ्या अडकू नका म्हणजे बस तुझे सोडा. तुम्ही तुमचं पाय म्हणते दोऱ्यात आहे तुमच्या दोऱ्या अडकू देत दोऱ्यांचा काय विषय नाही दोऱ्या काढू आपण हा मोठा आहे मासा आई शपथच हो 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 हो. जो पाहिजे होता तो मासा लागला आपल्याला. ये थांबा. बाबा इकडं. शिस्तात ये. सोडा आयो. मित्रांनो बऱ्याच थांबा. दिवसांनी बघा साईज बघा एक मिनिट. माशाची. खतरनाक शाळाला ओह माय गॉड. हो ही काय आलं बॅटरी डाऊन म्हणायला लागले होय 10% वर आले आता सपली नाही म्हणजे बरं पाक रेडवर आहे. किती टक्के? हां 10% वर आहे हो खतरनाक शाळाला हीच काढायसाठी आपल्याला ही पाहिजे तो वस्तू आले लक्षात जास्त वेळेला ठेवायला नको आता. ही घ्या हातात घ्या की मित्रांनो पॅन्टाला हुक अडकलेत माग बऱ्याच दिवसांनी आपल्याला हा शॉट झालेला आहे. मी कित्येक तर म्हणजे मला वाटते या 1.5 वर्षामध्ये मी एवढा मोठा मासा पकडलेला आहे. त्याची वाट बघत होतो तर असो मी तुम्हाला थँक्स म्हणतो कारण मला तुम्ही माशाला बोलवल्याबद्दल. आता हा मासा दाखवतो मित्रांनो तुम्हाला किती साईजचा आहे त्याचं वजन पण आपण करूया. जर दाखवा माशाला साईज दाखवता मित्रांनो. आता मी तुम्हाला ह्या माशाचं वजन दाखवतो. साधारण इकडं जरा लक्ष द्या काय इथं 15 kg आपण इथं वेट करू शकतो आणि याच्यामध्ये मेजरमेंट पण आहे. मी तुम्हाला दाखवतो किती आहे हा मासा. जरा इकडे घ्या बघा. .32.3 म्हणजे मित्रांनो हा मासा
इकडं बघा, इथं बघा, 32 इंच 3 सेंटीमीटर एवढा आहे. सॉरी 32 इंच 3 सेंटीमीटर एवढा आहे. आणि याचं वजन बघूया आता आपण. इथं बघा हो, दाखवा जरा, झूम करा, जवळ घ्या. किती आहे? 10 किलो आहे. मी धरतो, तुम्ही जावा. सोडा हे धरा. सोडा. मित्रांनो, याचं आता आपण वजन करूया. या इकडं ये, इथं जवळ. ह्या ओके, माझा बोर्ड दिसतो ना, ह्या इथं दाखवतो मी तुम्हाला. साधारण 10 किलोला जरासा जास्त आहे. ही बघा, अशी माशाची साईज आहे बघा. ठीक आहे मित्रांनो, आता आपण मासा गांजरात ठेवूया. हा बघा, पण गॅसेस. खूपच राहून दे, खूपच राहून दे, लांब खाली. वडा वडा, नुसती डोरी वडा. टाकू? इथं इथं कट करू का? पायपाला कशाने टाका. सोडा पुढं, पुढं सोडा. हे धरा, टाक तुम्ही पुढे. ओके. मित्रांनो, मासा लागला अजून एक. लागला. एक मिनिट, देते हातात घे. हो. झालं, 2 झाले. कॅच झाला दुसरा. लागलेला आहे आपल्याला. मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे. बर काय हाय. हा हा, पायपीच जायचं नाही, पायपी जायचं नाही. हुक करा, हुक करा. मित्रांनो, आज काय लक आहे हो माझं. फ्लायर आहे? नाही, नाही फ्लायर. त्या पिशवीत आहे, कुठल्या? रॉडच्या. असं दे. खाली आहे, खाली. त्याजवळ जवळ. मित्रांनो, हे तर गळ बघा कुठं लागलाय. जवळ जवळ घ्या. हे बघा कसा लागलाय बघा. सिंगल हुक लागलाय तात. तसं काय करायला लागलाय.
ओ हे बघा मस्तच गुड साईज आहे. बाहेर आपण गांजीवर घालतो. हम्म. मित्रांनो या छोटे मियाचं वजन बघा. याचं रक्त येते. काय दिसते का? दिसतंय. 4 4 किलोचा आहे. 4 kg. मित्रांनो आता आपण आपला गेम थांबवतोय कारण का मला थोडंसं काम निघालं म्हणतात मी चाललो आहे. मी आजची तुम्हाला शिकार दाखवतो. ही आपली शिकार आहे. त्याचं वजन करा. नाही ऐकणार आता ती लगेच. हे छोटे मी आहे त्या घराजवळ. हे छोटे मी आहे. बड़े मियाँ तो सुबह अल्लाह. दाखवतो आता. बड़े मियाँ और सुबह अल्लाह. चलो निकालो बाहर. आणि हा बडे मी आहे बघा. बड़े मियाँ तो बड़े मियाँ. बडे मी आहे तो सुभान अल्लाह. हाँ पीछे उठाओ सीधा. हे देख लो बड़े मियाँ. मस्त साईज आहे बघा. खतरनाक. बघा कसं तोंड बघतोय. तर हे असे आपले जेव्हा मासे आपण पकडलेले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू सो मच.